कळलं. प्रकृतेव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानं कर्तारं स पश्यति. ते प्रकृती पुरुषाचा विवेक चाललेला आहे. तेव्हा सर्व क्रिया ही कोणाची आहे? प्रकृतीची. आणि पुरुषाचं काय आहे? अधिष्ठान आहे का? तेव्हा अधिष्ठानाच्या ठिकाणी क्रियेचा काही संबंध नाही. प्रकृती कर्माणि, प्रकृतीचीच क्रिया आहे. क्रियमाणानि यः पश्यति तथात्मानं कर्तारं. जो तत्ववेत्ता पुरुष प्रकृती आणि पुरुषाला यथार्थपणे जाणतो आणि पुरुष कसा आहे, यः पश्यति तथात्मानं अकर्तारं स पश्यति. अकर्तारं म्हणजे कोणतीही क्रिया त्या ठिकाणी असं दोन बरोबर जाणले पाहिजे. नाही तर मग प्रकृती काही करत नाही, पुरुष काही करतो असं कुठं होत असतं का व्यवहारामध्ये? मग स्वरूपाच्या क्रियेचं चाललेलं आहे ना. क्रिया ही उगीच होत असते का? त्याला काही साधनाची आवश्यकता असते. तोंडच नाही तर बोलायला कसे तरी. मग तोंडाचं काम बघते का? जीवा पाहिजे, तर काय होत नाही. मग साधनं असावी लागतात. सगळे साधन संपन्न फक्त मनुष्य देहात आहे. अन्न देहामध्ये साधन आहे पण ती अपुरी आहे सगळे. पशु पक्ष्याच्या देहामध्ये, पशुच्या देहामध्ये पाय आहे पण काय नाही. कुठं काय नाही का तुमच्या आमच्यासारखं नाही का? तुम्ही जाते गोशाळेमध्ये आणि त्यात हिरवं दाखवा, ते तोंडला हातात घेते का ते माणूस काय करतो? आहे काय? नुसतं हातात घेतो, हाताला बोट आहे. सांगते म्हणजे फक्त मनुष्य आहे. मनुष्य देह खेळीच करून सगळे अपुऱ्या अवयवाचे देह आहे. त्यांना वाणी नाही, आवाज आहे फक्त. काय पण काय नाही. माणसाची स्तुती केली तर माणसं हसत असतं. तसं बैलाची स्तुती करा, बैल हसत असेल. त्यांना काय समजते का? त्यांना दृष्टांत. म्हणून सर्व क्रिया आणि साधना प्रकृतीची आहे. हा बाबा मात्र जसाच्या. आता साधन सामग्री कोणती? मनबुद्धी प्रमुख आहे. कर्मेंद्रिय असे के आणि करी प्रकृतीची देखील सारे साचा योगा. दोन शब्द घेऊन टाकले, मन आणि बुद्धी. अहंकार, चित्त वगैरे सगळं एक ठिकाण. आपण जेवायला गेलो सगळ्या पदार्थाचं नाव घेतो का? गावाला काय भेद होता? चटण्यात कोशिंबीर सांगत असते. आम्हाला श्रीखंडाचा काय होता? संपलं की. त्याप्रमाणे दोन मुख्य सांगितले, मनबुद्धी प्रमुख आहे आणि कर्मेंद्रिय असे घे. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय असे घे. आणि करी प्रकृतीची देखील साचे जोगा. तेव्हा हे सर्व कोणाची क्रिया आहे? प्रकृतीची. बरोबर यथार्थाने जाणलेलं आहे. ही सर्व क्रिया कोणाची आहे? प्रकृती. कोणीतरी ग्रस्त आपला एकटा नोकरीला पुण्यासारख्या ठिकाणी एकटाच आपला माझा गाडी धरायची, अमका करायचं, जमका वेळ कुठं आहे, अमका जमका. कुठे भांडणं पडलं साधं, कुठं काही माहिती का? धोत्र पाहायला जरा वेळ लागत असे. सगळा विस्कळीतपणा कोणता पण. त्याचे मित्र यायचे, बघायचे, सगळा विस्कळीतपणा. कुठे काही तांब्या आण म्हणण्याचं भांडणं घेऊन यायचं, भांडणं बरं का. आज मग नीटनेटकेपणा दिसला. काय दिसला?
बरोबर तिथल्या तिथे अमकं तमकं. बरं, फराळसुद्धा सुंदर झाला बरं का. नाहीतर आपला एखादा आलो काहीतरी करतो आणि शेंगदाणे कुठून टाकण्याच्या ऐवजी तसंच टाकतो. मला एवढा नीटनेटकेपणा दिसतो ज्या चतुर्भुज झाला असला पाहिजे. त्याच्याशिवाय एवढा नीटनेटकेपणा दिसत. आता म्हणलंय बा तुझ्या हातचा फराळ दाखव. मग कोणाचा? मिसेसच्या हातचा. क्रिया कोणाची आहे? प्रकृतीची. आणि हा बाबा जसाच्या तसा. ते बा दृष्टांत द्यायचा. घरची राहते घरी, घर काहीच न करी. अंबर धावे अंबरी अंबर ते उगे. घरची राहते घरी. घरामध्ये जी माणसं असतात ती क्रिया करत असतात. घर जसंच्या. अभ्र धावे अंबरी अंबर ते उगे. आकाशामध्ये ढग धावत असतात. आकाश मात्र जसंच्या तैसे आत्म प्रकृती आत्मप्रवाह खेळे गुणी विविधारंभा. त्यात आत्मा तो तंबा कोण नेणे कोण. त्याप्रमाणे गुणाचा सगळा हे आणखी आत्म्याच्या प्रवेवरते म्हणजे चेतनत्वावरते काय करते, सगळे क्रिया करते आहे का नाही. सगळ्या काही इंजिन चालते, अमकं चालते कोणाच्या भरोश्यावर? विजेच्यावर. लाईट गेली तर संपलं सगळं. तशी सर्व क्रिया होते असे कोणाच्या अधिष्ठानावर? ब्रह्माच्या. आत्मा कसा आहे? ओथंबा. ओथंबा म्हणजे आश्रय आपण लावलेला असतो. एखादी वेली आहे, ती वेली वर चढली पाहिजे. काय झाली पाहिजे? मग त्याच्याकरता काय लावतो? एक हा सर्वाला आश्रय आहे. त्याला ओथंबा असं म्हणतात. ऐसे निवाडे जायच्या ठाई उजाडे. ज्याने बरोबर यथार्थत्वाने प्रकृती आणि पुरुषाला बरोबर जाणलेलं आहे. अकर्ता याचे पुढे देखील ज्याने बरोबर जसंच्या तसं अशा प्रकारे सुंदर जाणलेलं आहे. ज्याने पुढे ज्याने म्हणजे कोणी जो कोणी तत्ववेत्ता पुरुष असेल त्याने यथाभूत पृथक भाव एकस्त म्हणून पश्यती तथैवच विस्तारम ब्रह्म संपत्ती. हे सगळं तत्वज्ञान चालू आहे बघा. मग यथाभूत पृथक भाव एकस्त मनुष्य अधिष्ठानाच्या आश्रयावर ते सर्व भूते म्हणजे सर्व जे जगताची क्रिया होते हे कोणापासून होते? एकस्तम. बरं का. शेवटी अंतिम तत्व अनेक आहे का द्वैत आहे का अद्वैत आहे? वेदांताचा सिद्धांत आहे ना. नेह नाना असती अजातवाद. कोणता वाद? एक परमात्म्याशिवाय दुसरं काही. श्रुतीची आज्ञा आहे नेह नाना असती. काही सुद्धा नाही. साखरेमध्ये कुठे खारटपणा असतो का? म्हणजे स्वरूपच आहे सर. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी विजातीय काहीही नाही, सजातीय नाही, पुढे विजातीय नाही. हे सगळं जगत कोणतं आहे? विजातीय आहे. दोन ब्रह्म आहे का एकच आहे? कोणता भेद नाही. हा सजातीय भेद नाही. ब्रह्मांड दुसरं भिन्न काही नाही. कोणता भेद नाही. आणि ब्रह्माचा अवयव आहे. स्वगत भेद नाही. कसा अवयव आहे का ब्रह्म? एक 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 लावायचं बघा आपले. तत्वच विस्तार. हा सगळा आमच्या प्रकृती पलीकडील भाव माझे विस्तारलेपणाचे हे जगाचे नव्हे यागवे. जैसे दूध मिळाले त्याची दही. काय कराय? दही पाहिजे असेल तर अगोदर काय पाहिजे? नाहीतर ते असारंभा भवदेवादे प्रवचनात सांगायचे. कोणीतरी परराष्ट्रीय जोड पाहिलेला होता आणि जरा ते आपला नवल वाटायचं. म्हणजे त्यांनी प्रश्न केला. म्हटलं रात्री दूध होतं आणि सकाळच्या वेळी काय झालं? म्हटलं
आता उत्तर काय देऊन सांगणार, मोठ्याने सुद्धा सांगता येत नाही. म्हणलं रात्री ते झोपलं, दिवसा उठलं तर म्हणलं दही नाही लागे. एक 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 दृष्टांत देऊन या सृष्टीला, चरविचार या सृष्टीला कोणीतरी अधिष्ठान असलं, अधिष्ठान त्याला तत्वच विचार म्हणता. कोणता विचार? तुमच्या गीतेमध्ये किंतत ब्रह्मा आदिभूतांचे किंमत त्याला तत्व म्हणतात. कोणताही एखादा शिरा करायचा असेल तर त्याला काय पाहिजे? कणिक पाहिजे, पुढे साखर पाहिजे, आहे ना. पुढे काय पाहिजे? अरे थोडं का होईना पण काय पाहिजे? नाही तो थंड तेल तरी पाहिजे. त्याशिवाय काय होत नाही. मग त्याचे घटक किती आहेत? 3 आहे का? कणिक, साखर आणि तूप हे त्याच्यातलं. आणि त्याचा काय म्हणते मग? शिरा पाहिजे. किती जरी आणखी आचारी भाऊ हुशार असला बरं का, शिरा सुंदर करेल, आणि पण तूप नाही दिलं तर काय करणार आहे? का म्हणलं तुम्ही एवढे मोठे आचारी 5,000 रुपये एका जेवणाचे घेत असता, करा की शिरा. म्हटलं द्या की मटेरियल लागतं का? तो आचारी काय करेल? हा तुम्ही मटेरियल दिल्यानंतर पदार्थ सुंदर काय करेल? पण अगोदर काय पाहिजे? एक 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 दृष्टांत. म्हणून एरवी तरी अर्जुना होईल ब्रह्मसंपन्न. ब्रह्मसंपन्न केव्हा होईल? ब्रह्मवेत्ता भूताकृती भिन्नादिशे अद्वैत तत्वज्ञान. दिसायला सगळे द्वैत आहे, पण द्वैत नसून काय? उपाधीमुळे आलेलं आहे. कशामुळे आलेलं आहे? सर्वांच्या ठिकाणी आत्मा किती आहे? एक आहे. शरीर मात्र किती आहे? आणि अनेकत्वाचा भ्रम आत्म्यावर केला. कोणावर? आज शरीर अनेक आणि आत्मे किती? दर्शनकार लोक आहेत बघा, एवढा मोठा नाही आहे काय, पण तो अनेक आत्मे मानतो. काय मानतो? फक्त एकच आत्मा कोण मानते? वेदाला. बाकी सगळं आंधळी ती संसारी. हरी ओळख ते प्रकार असतात त्याच्यामध्ये. जवळ लहरी जायशी आजळी. परमाणु काय? परमाणु 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 कणिका स्थळी रश्मी कळ मंडळी. लहरी जायची आजळी. बरं का? ऐकायला समुद्र किती आहे? एक आहे का 2 आहे? एकच आहे. आणि त्याच्यावर लाटा किती असते? ऐकायला लाटा अनेक असल्यामुळे काही समुद्र अनेक झाला आहे का? समुद्र किती आहे? लाटा कोणाचा प्रकार आहे? वायूचा. वायूला म्हणजे पाणी असं त्याला तरंग म्हणतात. काय म्हणतात? तरंग नावाची वस्तू आहे का? एका मुलाला सांगितलं, म्हटलं जा काय करून घेऊन ये पाणी तांब्यावर म्हणा पाणी घेऊन ये. आणि तो आपला नदीवर गेला, कुठे समुद्र गेला, ह्या लाटा येत होत्या मोठ्या मोठ्या. मग त्याने विचार केला, म्हणलं लाटा संपल्यानंतर मग पाणी घेऊन जावं. लाटा कुठे संपत असते का? परत आणलं का पाणी? म्हटलं पाणी काय आणायचं? सगळं लाटा जायचं. म्हणाले काय पाणी कुठं काय आणायचं? म्हणे बरं. मग त्याचे वडील म्हणायला लागले जा लाटा घेऊन ये. काय घेऊन ये? लाटा. मग लाटा आणण्याकरता लाटा येते का हातात पाण्यामध्ये? अनंतच आहे का एकत्व आहे? त्याप्रमाणे एक पाण्याचा दृष्टांत दिला. परमाणु कणिकाजवळी पृथ्वीच्या आपल्याला एक रूप दिसते, त्याच्यामध्ये कणाकणाची बनलेली आहे. कशाची? ऐकायला अनेक आणि परमाणु म्हणून काय झालेली आहे? पृथ्वी झालेली आहे. रश्मीकर मंडळी सूर्याच्या देवी.
आकाशातला सूर्य किती आहे, पण त्याच्या सगळ्या जगात किरण पसरलेले आहे. बरं का? मग सूर्य किती? ना तरी देही अवयव मनी आगवेची भाव आणि विस्फुलिंग सर्व वर्णीय. ना तरी देही अवयव, शरीर किती एक, अवयव किती आणि मनी आगव्याची भाव. मन एकच असतं, पण त्याच्यामध्ये संकल्प विकल्प एक असते का किती असते मोजता तरी येतं बघा. आणि विश्वलिंग सर्व बनणे की अग्नी एकच आहे, पण ठिणग्या अनेक असतात. त्याप्रमाणे मृताकार एकाचे दिठी जाईल केसाचे देवी ब्रह्मसंपत्तीचे तारू लावे. हे सगळे आणखी प्राणी मात्र आपल्याला दिसते. मुळामध्ये विचार केल्यानंतर तत्व मात्र काय एकच आहे. तत्वामध्ये कोणत्याही प्रकारे काय नाही. आकारामध्ये भिन्नता आहे. सगळे शरीर म्हटल्यानंतर पृथ्वी आपतेज वायू आणि कोणाचं शरीर ते 5 भूताला सोडून आहे का? आकार मात्र कसे आहे. ते आकार कोणाचं मायेचं कार्य आहे बघा. व्यवहार चालवण्याकरता ईश्वराने असं आहे. माझ्या चेहऱ्याचा माणसं तुम्ही जर सगळा जग जरी फिरले तरी भेटणार नाही तुम्हाला. काय भेटणार नाही. म्हणून तर व्यवहार चालतो. काय चालतो आहे का? मागे झाला नाही पुढे प्रत्येक मायेचंच कार्य आहे. तरी आवाज सुद्धा नाही बघा. काय नाही. प्रत्येकाचे आवाज काय, जेवढी माणसं तेवढे आणि जेवढे माणसं तेवढे त्याचे काय त्यांचे डोके म्हणा का हे कोणाचं कार्य आहे. या अंगठाचं हे सुद्धा नाही होता. प्रत्येकाचं काय. म्हणून हा सगळा व्यवहार चालत असतो. बरोबर अनेकत्वामध्ये जो आणखी एकच वस्तू सर्वांमध्ये व्यापून आहे. नाही का एकापासूनच सर्व झाले आणि सर्वांमध्ये ती वस्तू व्यापून आहे असं ज्ञान ज्याला होते. ही दिठी गे दिवसाची ज्याच्या ज्ञानरूपी दृष्टीने पाहिलेलं आहे. साचे म्हणजे यथार्थत्व. मग तो कोणत्या पदाला प्राप्त होतो. ब्रह्मसंपत्तीचे तारुड आहे. त्याला जहाज प्राप्त होते, पण त्या जहाजामध्ये काय भरलेलं आहे सगळं प्रकारच ना. ते असलेल्या विमान संस्था एक जहाज असते. जरा प्रत्येकाचे हे म्हणजे जहाजामध्ये माल येत असतो परदेशातला आणि जिथे उतरल्या जात असते त्याला बंदर म्हणा. मुंबई सुद्धा काय आणि त्याच्यात कोणता माल आहे. काय काय वेळा होतं बरं केर कचरा भरून काय पाठवते, जहाज पाठवते. मोठा माल असतो. मग या जहाजामध्ये माल कोणता आहे. कोणती संपत्ती. तिला संपत्ती म्हटलं ज्ञानेश्वर. हीच खरी संपत्ती आहे. त्याला ब्रह्मनिष्ठ असं म्हणा. त्याच्या ठिकाणी करतो अकर्तो अन्यथा करतो सर्व शक्ती काय होतात प्राप्त होतात. सामर्थ्याचा तो का म्हणे आले अंजरी वैराणा. हे त्याला ब्रह्मसंपत्ती असं म्हणा. म्हणून गुरुच्या लक्षणामध्ये कोणतं लक्षण आहे. ब्रह्मनिष्ठा आहे का. याची लक्षणं ठिकठिकाणी गीतेमध्ये सांगितले. दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाच्या रूपाने सांगितले आहे. यस्वात्मरतिरेव आत्मन्येव च संतुष्टः तस्य प्रत्येक अध्यायामध्ये सांगितलेलं आहे का. तद्वितले प्रणिपातेन उपदेक्षन्ते तद्बद्ध तदात्मा तन्निष्ठ. पण सगळे अध्याय बघा तुम्ही. शेवटी म्हणजे
जीवाचं स्वरूप आहे काय आहे असं जाणून घेणं जीवाचं. काय एक एक आपला आहे ना, मग ब्रह्मसंपदेचे दारुळावे. मग जयातयाकडे ब्रह्माची तिथी आणि किंबहुना जोडे. मग जे जे दृष्टी दिसे, आता दृष्टी बदलली ना, आता नाही का, त्याला तुर्यावस्था म्हणतात. अनंत रूपे अनंत वेसे आणि बाप ब्रह्मादेवर असं ज्ञानेश्वर महाराजांनी एक रूपक केलेलं आहे. साधं सुख मिळते का अपार सुख, आणि आपलं सुख जबाबदार विषयेंद्रिय संयोगात आणि परिणामी थोडे तुझा पार्थात प्रकृती पुरुष व्यवस्था आणि ठाय ठाव प्रतिपदा माझी आहे. अशा रीतीने आम्ही तुला प्रकृती पुरुषम चैव विद्यनादी बाबी या श्लोकापासून तो या श्लोकापर्यंत प्रकृती आणि पुरुषात होता विवेक आम्ही तुला काय केला, थोडक्यात सांगितलं का भरपूर सांगितलं. आधी देतो बरोबर. ठाय ठाव प्रतिपदा माझी झाली. प्रतिपदा म्हणजे तुला अनुभव येईल तोपर्यंत. काही काही ठिकाणी असते ना, जेवण पकवानाच असते आणि काही ना पहिल्यांदा वाढते लाडून, पुन्हा दुसऱ्यांदा हवं का म्हणून हे जाते तिकडे. लाडूच खाण्याकरता गेला होता, पण एका लाडूवरच काम नको आणि दुसरीकडे गेले तर हे भरपूर असते बघा. बरं का, एक वाडा म्हटलं तर 5 वाढतात किती. अहो खाणं होत नाही ना, राहू दे म्हणलं पडले त्याचे, तुम्हाला काय करायचं आहे. म्हणजे हा दृष्टांत देऊन सांगितलं. अमृत जैसे हे चोळा का निधान केले डोळा ते तुला जिव्हाळा मारा. भाग्यवान पुरुष आहे. पाणी चूळ भरण्याकरता मारलं तर काय मिळालं, अमृत. त्याचा एक लेश माणसाला अमर करून टाकत असतो, नाही का. भाग्यवान माणूस कशाची मागणी केली, पाण्याची, आणि काय प्राप्त झालं, अमर. का निदान जायचे डोळा, दगडान म्हटलं तर परीस आणलं, काय मिळालं. मग काय पाहिजे, निदान जायचे डोळा, आणि ते तुला जिव्हाळा मानावा. त्याप्रमाणे अशी संपत्ती प्रकृती पुरुषाचा विवेक भगवंतांनी इथे सांगितलेला आहे बा. झाली प्रकृती घर बांधणे चित्ती. हे आता सुभद्रापती यावेळी आता शेवटी या अध्यायाचा सांगतात. अशा प्रकारे आम्ही तुला हा अनुभव. मग तो काय करायचं, घर बांधण्याची चित्ती, नाही का. घर बांधणे म्हणजे रूढ अर्थ नाही घ्यायचा, लाक्षणिक अर्थ. तुझ्या चित्तामध्ये आम्ही सांगितलेलं सगळं ज्ञान, नाही का, अनुभव कोणामध्ये राहतो, चित्तामध्ये. मग चित्तामध्ये असा अनुभव काय करतो, स्थिर करून ठेव. आहे ना. आता ना सुभद्रापती या परी, म्हणून सुभद्रापती म्हणजे अर्जुनाचा विशेषण आहे, नाही का. अभिमन्यूची आई कोण होती, आहे का. आणि याची मंडळी, तिचं नाव सुभद्रा होतं. मग सुभद्रेचा पती म्हणून त्याला सुभद्रापतीचं म्हणलं. तरी एक दोन्ही बोल, बोली जरी सखोल, आणि ते मनातले बोल घे ते घेई. तरी एक दोन बोल, बोली जरी सखोल. पुन्हा आम्ही तुला आता एक सिद्धांत सांगणार आहोत. किती पहिले किती सांगितले, 4 क्षेत्र, ज्ञान, अज्ञान, ज्ञेय. पुढे तोच विवेक किती याच्यात सांगितला, प्रकृती आणि तोच विवेक आता एका घटक्यात सांगणार आहोत तुला. पण तू काय केलं पाहिजे,
अवधानाचे केले सर्वांग आहे ना. ऐसे देवे म्हणितले मग बोलो आदरिले. आणि अवधानाचे जे केले ऐसे देवे म्हणितले. अर्जुनाने सांगितलं उद्या नाश्ता व्हायचा आहे, उद्या सांगा की. आताच कशाला नका, ते काय नाही. देवे म्हणताले मग बोलो आदरिले. आणि अवधानाचे जे केले मग अर्जुन राहिला नाही. कोण जपला मग तो अवधान. ऐकणाऱ्याची स्थिती कशी असावी लागते त्याच्याकरता आणखी दृष्टांत सांगितला. तरी अवधान ऐकले त्याचे. सुकली या पदार्थ मुलाची वार्ता, सुकली या पुत्राची वार्ता. जेवी एखादा पोरच चुकून गेलेला आहे, एकुलता एक पोरगा आहे, सगळं देखणं आहे, काय अमुक आहे, पण चुकल्यानंतर कुठे गेलं कोणाच माहिती. मग तिला जर एखाद्या बाईने वार्ता सांगितली मग ती कशी बिकार म्हणून ऐकते का कान लावून ऐकते? मग ते कारण कोणाची वार्ता आहे ती? बरं ते पोरगा सावत्र आहे का? आणि ते का चोऱ्या करणार आहे का? मग ती किती कान टोव करून ऐकते. त्याप्रमाणे अध्यात्म ज्ञान आहे. कोणतं ज्ञान आहे? याच्या योगाने सकल दुःखाची निवृत्ती, परमानंदाची फक्त एकच असं ज्ञान आहे बघा, अध्यात्म ज्ञान म्हणतात. ना तुम्ही कुठेही जाण काही मिळवा, दुःख तुमच्या पाचवीला पडलेलं आहे. म्हटलं या एखादा धनिक असतो, या देहामध्ये त्याला दुःख नसेल, मग तेवढ्यावर काम भागलं का? कोणत्याही देहात जा, जन्म मृत्यू ठरलेलाच आहे. जन्ममृत्यूचा दुःख एकाला आहे का? जगातील सर्व प्राणी मात्राला आहे. मुंगी सुटली ना, हत्ती काय झालं नाही बरं का? मुंगी मरते, हत्ती. मग या दुःखातून पार पडायचं असेल तर एकच आहे, अध्यात्म. अध्यात्म ज्ञान नित्यतम तत्वदर्शन आहे काय? एतच ज्ञानम इति प्रोक्तम. सगळे अज्ञानम म्हणजे हेच खरं ज्ञान या पदाला योग्य आहे. बाकी ज्ञान म्हणायचे पण ते पदाला काही नाही, योग्य नाही. म्हणत आहे थोडक्यामध्ये आणखी सांगणार. अवधान म्हणलेलं आहे. अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मा अयमव्यय शरीरस्थापिकवते या करोति नाही. परमात्मा तत्व कसं आहे? त्याला आधी आहे का? आधी म्हटलं कोणापासून उत्पन्न झाला? उत्पत्ती सांगावं लागेल ना तुम्हाला. ज्याची उत्पत्ती आहे पण उत्पत्ती सांगता येत त्याला अनादी म्हणा. त्याचा प्रारंभ सांगता येत मग त्याला काय म्हणायचं? एक ईश्वर घेतला आपण, त्याला आधी सांगायचं असेल तर ईश्वराचा कोणीतरी करता असला, ईश्वराचा बाप आहे का कोणी? मग ईश्वर कसा आहे? अनाद. ज्याचा आरंभ सांगता येत नाही त्याला काय म्हणायचं? तसा परमात्मा तत्व एकच आहे. पण काही गुण आहे का तिथे? निर्गुण आहे. का? अनादित्वात निर्गुणत्वात त्यालाच परमात्मा म्हणतात. त्याला काय म्हणायचं? त्याच्या पलीकडे आता दुसरं तत्व आहे, स्वयंभू. संपलं नाही का? एकदा पोरी बंदर आलं म्हणजे पुढे आता स्टेशन नाही. मला पुढच्या स्टेशन जाऊ. आता का समुद्रात मारायला जायचं का? समजलं की परमात्मा आहे मग त्याला परमात्मा असं म्हणतात. त्याचा कधीही नाश होऊ शकत, अव्यय स्वरूपात आहे. शरीरस्थापिकवते का म्हणलं तो परमात्मा आहे तरी कुठे? सर्वव्यापी असल्यामुळे तुमच्या शरीरात सुद्धा त्याची काय आहे? बाहेर कोण आहे तोच, आणि आतही कोण आहे तोच. आत हरी, बाहेर हरी नाही घरी. काही वस्तू आतच आहे, बाहेर नाही. काही बाहेर आहे,
आत नाही. परमात्मा तर तो बाहेर आहे. आणि पुन्हा काय परमात्मा मनीपे नाही सरस्थापी कौंतेय न करोति न लिप्यते. म्हणजे कोणत्याही क्रिया त्याच्यापासून होऊ शकत नाही. न लिप्यते म्हणजे कोणत्या याला ते लिप्त होऊ शकत. आकाश सर्वत्र ठिकाणी आहे. पाण्याने कधी भिजलेलं आहे का? अग्नीनं कुठं जळत असते का? आकाश जसाच आहे. प्रेत जळते पण आत्मा जसाच आहे. न लिप्यते. परमात्मा म्हणते तो ऐसा जाण स्वरूपे आणि जळी जळे न लिंबे सूर्य जैसा. परमात्मा तत्व कसा आहे हो असा जाण स्वरूप आहे. त्याचं स्वरूप सांगता येत नाही. जळी जळे न लिंबे सूर्य जैसा. सूर्याचं प्रतिबिंब कशामध्ये पडलं? पाण्यात पडलं. भिजलं असेल मग खरोखरच पाण्यामध्ये आहे का सूर्य? सूर्याच्याच ठिकाणी आहे. पण त्याच्यावर पाण्यात आहे असं आरोप केला जातो. काय काय तर तुमच्या आमच्या दृष्टीने प्रतिबिंब आहे. सूर्याच्या दृष्टीने कुठं प्रतिबिंब आहे का? दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगितला आहे. जळी जळे न लिंबे सूर्य जैसा. आकार पाण्यामध्ये जरी सूर्याचं प्रतिबिंब दिसत असलं तरी त्या पाण्यामुळे सूर्याचं प्रतिबिंब ओलं होत. कारण म्हणत नाहीच आहे बघा. काय नाही. म्हणजे प्रतिबिंब आहे. खरोखरच त्याच्यामध्ये आहे. तुमच्या आमच्या दृष्टीने आहे का? जळी जळा पाठी तो असतोची असे किरटी माझी बिंबेची रोटी. आणि काय का जे जळी जळा पाठी आधी पाठी आणि असतोशी असे किरटी. त्या जळामध्ये जरी आपल्याला आणि ते पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसते म्हणूनच सूर्य आहे. नाही तर सूर्याचा अभावच असतो का? बरं का? प्रतिबिंब स्वतः स्वरूप आणि बिंब आहे जसंच आहे. आणि माझी बिंबेची दृष्टी आणि पण पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसते याची वाट काय? मग सूर्याच्या दृष्टीने नाही, आपल्या दृष्टीने आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जे प्रतिबिंब दिसते त्याच्या हे असे आरशामध्ये प्रतिबिंब दिसतं का नाही आपल्याला? खरोखरच आहे काय? त्याची एक बिंब प्रतिबिंबवादामध्ये थेअरी आहे. नसून दिसते अलग लक्षामध्ये. आरशामध्ये प्रतिबिंब नसून दिसते का असून दिसते? नसून तरी का दिसावं? त्याचा अर्थ आपली अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियद्वारा बाहेर निघते आणि ती अलग लक्षामध्ये. जर त्याला पाठीमागून काही नसताचा अर्थ असता तर फोडून गेली असती. आहे बा ड्रायव्हर असतो का नाही? ड्रायव्हरचा समोर काय असतो? मग आपल्याला पलीकडचं दिसते का नाही? म्हणजे आरशातूनच आपली दृष्टी कुठं गेली? आहे का? नाचणाऱ्या विषयाला विषय केला तिने. काय केला? बरं आहे बा आरशाला हे पाठीमागून काय असले लावलेलं फार असं ती वृत्ती तिथपर्यंत जाते आणि माघारी फिरते. काय फिरते? आणि ती वृत्ती मुखाला पाहते. कशाला? मुखाला विषय करते. आणि आपल्याला भ्रम असा होतो आरशामध्ये काय? मुळामध्ये आरशात प्रतिबिंब आहे का? त्याप्रमाणे दृष्टांत आहे. बिंब प्रतिबिंबवादाची प्रक्रिया आहे. तुमच्या पंचदशीमध्ये आभासवाद आहे, अवच्छेदवाद नाही. एक आणि निबंध आहे त्याच्या भामती निबंध असं म्हणतात. त्याच्यामध्ये अवच्छेदवाद आहे. आणि प्रकाशात्मक म्हणून ग्रंथकार आहेत आणि त्याच्यामध्ये बिंब प्रतिबिंब आहे. बरं आपला दोन वाद नाही. अवच्छेदवाद आणि आभासवाद असं डोक्यावर बरी चाललं. विचार चांगला तो आभासवाद आहे. पंचदशीतही काळे जळा आधी पाठी
असतची सिक्युरिटी माझी बिंबेची गोटी आज म्हणून सूर्य जसाचे आपल्या स्वमहिमेमध्ये आहे आणि तुम्हाला आम्हाला पाण्यामध्ये दिसतो ते कोणाच्या दृष्टीने आपल्या दृष्टीने पैसा आत्मा देई हाती म्हणे बेकाई आणि साचे तरी नाही जेठी जरी रे. त्याप्रमाणे वरच्या दृष्टांताप्रमाणे आत्मा हा कसा आहे देई आणि हाती म्हणे देहात आत्मा आहे असं आपण काय म्हणतो. वास्तविक देहाशी त्याचा काही संबंध नाही. हात बाहेर जे धर्म आहे ते उपाधीचे धर्म आहे ते आत्म्याचे धर्म नाही. आरसा मग जायचे बिंबलिया नाम असे देही वसना जायचे आत्मदाता. आरसा मुख जायचे आरशामध्ये जसं आपल्या मुख पडत असतं बिंबलिया नाम असे त्याच्यामध्ये बिंब आहे असं आपल्याला वाटत असते. देही वसने जैसे आत्मदाता दृष्टांत देऊन सिद्धांत सांगतात. आपण आपल्या म्हणत असतो देहामध्ये आत्मा आहे बरं का. तेव्हा उपाधीचे धर्म कोणाच्या ठिकाणी झाले आत बाहेर हा धर्म उपाधीचा आहे. कशाचा आहे आत्म्याच्या ठिकाणी आत्माही नाही काही नाही. मग तो कसा आहे जसाच्या त्या देहा म्हणता भेटी सफाईने जीव गोठी वारावारे गाठी पक्के आहे. त्या देहा म्हणता भेटी देहामध्ये आत्मा म्हणणं हे सुद्धा गौण अर्थ आहे. मुख्य अर्थाने आपल्याला ते सांगता येत नाही. देहा म्हणता भेटी सफाईने जीव गोठी नाही का. देहात आत्मा आहे असं जर म्हटलं तर देहाचे धर्म आपण आत्म्याच्या ठिकाणी जर लावले कोणाचे धर्म मग देहाच्या धर्माने आत्म्याच्या ठिकाणी फक्त काय आरोपित धर्म आहे सगळे ते कोणते आरोप केलेला आहे त्याच्यावर त्याच्या ठिकाणी देश नाही काल नाही. देश काल ही सुद्धा उपाधी नाही. परमात्मा तत्व अमक्या देशात आहे आणि अमक्या देशात देश उपाधी बरं का कमी पडते. काल उपाधी म्हणून देश काळ परिच्छिन्न असं हे आत्मतत्व आहे. वारा वाळवे गाठी त्याचा संबंध देऊन सांगतात. वारया वाळवे गाठी नक्की आहे. कोणाची गाठ बांधण्याकरता प्रयत्न केला गाठ बांधता येईल का शक्य आहे का. आगे आणि कापसा दोरा सुहावा कैसा केवता सांदा आकाशावर त्या संबंध सांगत असतात. त्या संबंधाचे काही प्रकार असतात. संयोग संबंध भेदाभेद संबंध विशेषण विशेष भाव संबंध समवाय संबंध असे. एखाद्या झाडावरती पक्षी बसला संयोग संबंध कारण पूर्वी नव्हता आता बसला उडून जाऊ शकतो. समवाय संबंध म्हणजे काळा गोरा याला समवाय नित्य संबंध नाही का. काळे गोरे पण कुठे दोन निघत असते का ते कोणत्या संबंध नित्य संबंध जाऊ दे. तसा परमात्म्याचा आणि देहाचा कोणताच संबंध नाही. हा पण संबंध जर तुम्ही तुमच्या मनाने लावलेला आहे काही केलेलं आहे तुम्ही कोणाच्या मनाने अरे नाही का लक्षामध्ये नसलेला संबंध लावा. कोणता कोणीतरी आपला एक रस्ता श्रीमंताचा दिवाणखाना आणि जाऊन बसला वा तिथे काय बसला घरच्या कामगार लोकांना वाटलं ज्या अर्थी लोडाशी टेकून बसलेला आहे. मालका मालकींचा काहीतरी संबंध असला पाहिजे. मग सगळा आदर सत्कार काय व्हायला पायद्वारा पाणी नाही नुसतं साबण पाय पुसाला त्यावेळेला अगोदर सत्कार काय घेता कॉफी घेता का चहा घेता का दूध घेता त्याने आपलं ठरवलं कापी होईपर्यंत चहा होईपर्यंत 7-8 दिवसपर्यंत सगळा व्यवहार चालला. आणि मग विचारलं म्हणणारे घरी जाण्याचं नावच घेत नाही
हा म्हणलं तर मला घरचे लोक वाट पाहत असतील ना. म्हणलं घरच्या लोकांना इथंच बोला मी. मग मालकाने विचारलं कोणाला. मालकीला म्हणलं तुझा काही संबंध आहे का यांच्याशी. म्हणलं काही संबंध नाही. मग ते पुन्हा यांना विचार तुमचा काही संबंध आहे नाही का. मग संबंध आहे तरी. त्याला विचारलं म्हणलं का तुम्ही कोण आहात. म्हणलं मामा म्हणतात मला. कोण. कुटुंबाला विचारलं तिचाही मामा नाही. मालकाला विचारलं त्याचा काय नाही. मग मामा आहे तरी. मग आता म्हणलं तुम्ही मामा कोणाचा आहे सांगतो म्हणला. बरं आपलं सुटकेस बिटकेस भरली आणि कुठे निघाला. दाराच्या बाहेर निघाला. म्हणला ना मामा आहे कोणाचा. म्हणला गाव मामा. नसला संबंध काय केला. तसा आपण उपाधीचा आणि आत्म्याचा नसलेला संबंध काय करतो. कारण आत्मा पारमार्थिक सत्तेत आहे आणि याची या जगाचे या प्रातिभाषिक आणि याचा त्याच्याशी काही संबंध नाही. दोरीवरती भासलेल्या सर्पाचा कुठं दोरीशी संबंध आहे का. तो सर्प कुठे आहे दोरीवर आहे का तुमच्या कल्पनेत आहे. कल्पना मात्र मिदम जगात. एक निघे पूर्वेकडे आणि एक निघे पश्चिमेकडे आणि दोही भेटीचे निपाडे. जायचं आहे कुठे आपल्या गावाला कुठेतरी. दोघांची भेट झाली पाहिजे. काय झाली पाहिजे. एक निघाला कुठे भेट घेण्याकरता. एक निघाला इकडे. एक निघाला चाकणकडे आणि एक निघाला डिजीकडे. त्यांची भेट होईल का. त्याप्रमाणे नाही का. त्या भेटीचे निपाडे संबंधाचा. दोचा कोणताही जरी प्रकार केला तरी संबंध असू शकत. उजेडा आणि अंधारिया पाडो मृता उभया आणि तोची आत्मया देहादान. उजेड आणि अंधार यांचा संबंध आहे का. उजेड असतो त्यावेळेला अंधार नाही ना अंधार असतो त्यावेळेला उजेड नाही. दोचा संबंध कधी होऊ शकत. तोची आत्मया देहाचा. देहाचा आणि आत्म्याचा. कारण देह हा कोणत्या सत्तेमधला आहे. व्यावहारिक सत्तेमधला आहे. आत्मस्वरूप आहे परमार्थ स्वरूपामध्ये याचा काही संबंध नाही. स्वप्नातल्या पदार्थाचा कुठं जागृतीशी संबंध असतो का. त्याप्रमाणे एक एक दृष्टांत. रात्री आणि दिवसा कनका आणि कापूसा अपाड का जैसा तैसाची असे. रात्री आणि दिवसा. दिवस असेल त्यावेळेला रात्र नाही. रात्र असेल त्यावेळेला आहे का नाही. दोन्ही धर्म एका ठिकाणी राहू शकत का. पाडो मृता उभया. एकच मनुष्य जिवंतही आहे आणि एकच मनुष्य नाही का मेलेला आहे. असे दोन धर्म एका ठिकाणी. तोच एक आत्मया देहाचा. तोच आणखी आत्मा आणि देह या दोचा संबंध आहेत. निर्गुणत्वात परमात्मा अयमव्यय. देहा लक्षात. देह कसं आहे त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करणार आहे. देह हे पाचाचे झाले कर्माच्या गुणी अंधावत असेचा की सुजले जन्म. पण देह म्हटल्यानंतर पंचमहाभूतच आहे. पण आणखी अगा कर्मे जाईवर हवे तवती अंधावत असेचा की सुजले. कोणाच्या चाकावर ठेवलेले जन्म मृत्यूच्या. ते चाक फिरत असतं त्याप्रमाणे या देहातून त्या देहातून असा देहाचा आणि आत्म्याचा विचार सांगणार आहे. तो विचार कधी सांगा.